संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले। खंडणी प्रकरण आणि अॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये सुद्धा दोषारोपपत्र दाखल झाले। सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बसवराज तेली आणि एसआयटीचे प्रमुख किरण पाटील न्यायालयामध्ये दाखल झाले। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, काय नेमकं घडतंय या क्षणी? अमोल, फार महत्त्वाची गोष्ट आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं। त्या हत्या प्रकरणाचा तपास 80 दिवसांमध्ये पोलिसांनी पूर्ण केला। प्राथमिक स्वरूपाचा हा तपास पूर्ण होऊन जवळपास 1,500 पानाचं आरोपपत्र आता कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे। आणि या 3 प्रकरण आहेत। आपल्याला पहिल्यापासून त्या प्रकरणामध्ये जी चर्चा होते, आरोप प्रत्यारोप होत्यात की खंडणी, त्यानंतर अॅट्रॉसिटी आणि त्यानंतर झालेलं अपहरण आणि खून, या सगळ्या प्रकरणाला एकत्रित करून आपण बघतो की आरोपपत्र दाखल झाले। आणि हे आरोपपत्र दाखल करण्यासाठी स्वतः राज्याचे अतिरिक्त महासंचालक सीआयडीचे बसवराज तेली, त्यानंतर किरण पाटील ज्या एसआयटीच्या प्रमुख आहेत हत्या प्रकरणाच्या, आणि डीवायएसपी अनिल गुजर जे खंडणी प्रकरणाचा तपास करतायत, हे सीआयडीचे अधिकारी मागच्या 1 तासापासून बीडच्या विशेष कोर्टामध्ये आहेत। आणि हे 1,500 पानाचं आरोपपत्र सध्या दाखल होतं। आपल्याला माहिती आहे की 8 आरोपी विरोधातलं हे आरोपपत्र आहे, ज्यामध्ये वाल्मिक कराडसह इतर 7 आरोपी आहेत, ज्यांच्यावरती संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा ठपका आहे। पण ही हत्या कशी झाली, त्या संदर्भात नेमकं कुठं कट रचला गेला, कशा प्रकारचे पुरावे पोलिसांना या तपासात सापडले, याची माहिती ह्या आरोपपत्रामध्ये असणार आहे, जे आरोपपत्र सध्या बीडच्या विशेष न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। अमोल, धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। ज्यावेळेस या सगळ्या समित्या स्थापन झालेल्या आहेत, त्यानुसार महाराष्ट्रात अनेक प्रकरणं घडली, परंतु ह्या जे यंत्रणा आहेत, एसआयटी असेल, सीआयडी असेल, इतक्या जास्त प्रमाणात त्याच्यातले अधिकारी असतील किंवा सगळे सहाय्यक त्याला करणारे सगळे कर्मचारी असतील, या संदर्भात त्यांनी म्हणजे खूप मेहनत करून किंवा सगळ्या गोष्टी म्हणजे दिवस रात्र एक करून ह्या सगळ्या जमा केलेल्या आहेत। आणि त्यामुळे हे काम म्हणजे 80 दिवसात पूर्णत्वाकडे गेलेलं आहे। दरम्यान सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आक्षेप घेतलाय, पाहूया। सगळा विषय संशयास्पदच आहे। माझ्या दृष्टीने पहिल्या दिवसापासून म्हणतोय मी, आम्हाला खरंच न्याय देणार आहेत का माहित नाही, काय करणार आहेत माहित नाही। या सर्व प्रकरणामध्ये आता एकदा आज आजच 2 वाजेपर्यंत टाइम म्हणजे अर्धा तासात 1 तासात दाखलच होईल। ते झाल्याच्या नंतरच बोलू ना, तेवढा वेळ तुझी आता सहन करावं लागेल, नाईलाज आहे। पण पोलिसांनी एवढी का घाई केली याचा मला तर म्हणजे आश्चर्यचकितच आहे। मला ती आता काय बोलू हेच कळा नाही गेले, हे काही कुणालाच माहित नाही। एवढं आम्ही रस्त्यावर ओरडतोय, एवढं गाव आहे, सगळे तरी पण ती कुणालाच माहिती नाही। तर प्रकाश आंबेडकरांचीही यावर प्रतिक्रिया आलेली आहे, ते काय म्हणालेत पाहूया। 1,500 पानाचं जे आहे म्हणजे ते सोडवण्यासाठी दाखल केलेला चार्जशीट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय। ते 1,500 पानं वाचायला त्या जजलाही वेळ नाही आहे आणि त्या वकिलालाही वेळ नाही। तेव्हा हे जे 1,500-2,000 पानाचं पोलिसांनी FIR दाखल केला म्हणजे सरळ समजावं की त्या आरोपीला सोडण्यासाठी दाखल केलेलं असणारं हे FIR आहे, असं म्हणजे ती चार्जशीट आहे अशी परिस्थिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।